मी ॲडव्होकेट राजू पाटील अपक्ष उमेदवार मावळ लोकसभेत सध्या 2024 इलेक्शन उभा होतो। माझा सिरियल नंबर होता 28। सदर निवडणुकीत अनेक गैरप्रकार झालेले आहेत। त्याबद्दल मी त्यातले आरओ ऑफिसर इवन पोलीस डिपार्टमेंट यांना वेळोवेळी तक्रार लेखी दिलेले व्हर्बल दिलेले आहेत, पण माझ्या कुठल्याही तक्रारीस त्यांनी गंभीर मीन्स त्यांनी इम्पॉर्टन्स न देता कुठलीही कारवाई केली नाही। त्यामुळे मी नाराज होऊन मेहरबान कोर्टात सदर जेवढे गैरप्रकार झालेत त्याबद्दल मी इलेक्शन पिटिशन दाखल केले आहे कोर्टात। कसं इथं ज्या दिवशी 13 मेला इलेक्शन झाला आणि 14 मेचा जो डिक्लेअर झाला डेट आकडा आणि 14 जूनची काउंटिंग झाली, या दोन्हीमध्ये 573 मताची तफावत आहे। हा गंभीर विषय, एवढी तफावत यायला नाही पाहिजे, कारण इलेक्शन कमिशन सांगते की आमची ॲक्युरेसी आहे 100%, आमचं एक पण मत खालीवर होत नाही। मग एवढं ॲक्युरेसी, एवढी मशिनरी, एवढी सिस्टीम एवढा असताना तरी पण एवढे 573 मत तफावत फार गंभीर स्वरूपाचा विषय आहे। त्यानंतर ज्या दिवशी 4 जूनला काउंटिंग चालू होती सेंटरला, तिथं अनेक लोक गुलाल लावून अनऑथराइज पर्सन ज्यांचा काही संबंध नव्हता ते तिथं एंटर केलते। त्यावेळी पण तिथल्या अधिकाऱ्यांनी मी सांगण्याचा प्रयत्न केला, पण ते ऐकणे मनस्थित नव्हते, कारण सदर सिस्टीम आहे ना, पोलीस प्रशासन इलेक्शन हे फक्त जे सदर निवडून आले खासदार आहेत त्यांना कसं मदत होईल याचं मीन्स ते प्रयत्न करत होते। आमच्या तक्रारीला ते काही इम्पॉर्टन्स देत नाही। आता रायटिंगमध्ये मी इलेक्शन कमिशनला 2 ते 3 तक्रारी दिलेत, कुठलाही रिप्लाय नाही आला, कुठलाही रिस्पॉन्स नाही आला। पोलिसात पण दिलेले आहेत अनेक भ्रष्टाचाराबद्दल, आणि प्रचार करत त्यांनी अनेक भ्रष्ट मार्गाचा वापर केलेला आहे जे अगेन्स्ट द लॉ आहे। जसं व्हायलेशन, ते व्हायलेशन बद्दल पण मी रितसर पोलीस कमिशनर आपले पिंपरी चिंचवड त्यांना पण दिली। आज पण कुठल्याही पोलिसांनी मला बोलवून घेतलेली, माझ्या तक्रारीत दखल घेतली नाही, घेत नाही। हे कुणाच्या दडपणा अंडरमध्ये काम करतं। हे सिस्टीम आहे ना, पूर्ण कुणाच्या तरी दडपणाच्या काम करतो, फक्त कुणाला जिंकून आणण्यासाठी हे सिस्टीम आहे ना काम करते। पण आता माझ्यासारखे एक इंडिव्हिज्युअल अपक्ष उमेदवाराला नवीन होतकरू लोकांना चान्स देत नाहीत। मला काय म्हणते, त्यांनी प्रचार करत मागावे मते, पण त्यांनी कामावर मते मागावं, धर्मावर मते मागू नये। त्यांनी अनेक मीन्स धर्माचा नाव वापर केला, अनेक गैरप्रकारच्या काही गोष्टी कोर्टात प्रलंबित, त्यामुळे मी ते डिस्कस नाही करू शकत। पण चुकीच्या पद्धतीने झालेले जेवढे निवड झालेला, त्यामुळे सदर व्यक्तींची खासदारकी रद्द होणे गरजेचं आहे। त्याबद्दल मी इलेक्शन पिटिशन दाखल केलेलं आहे। मला पूर्ण कोर्टावर विश्वास आहे, कोर्ट मला न्याय करेल। हो, याच्या आधी पण 1988 ला डॉक्टर रमेश प्रभू यांचं झालेली आहे। त्याचा अशी अनेक उदाहरणे, एक नाही अनेक उदाहरणं आहेत, आणि जेवढे भ्रष्ट प्रकार केलेत सगळे एव्हिडन्स मी मेहरबान कोर्टासमोर सादर केलेले आहेत, आणि मला पूर्ण विश्वास आहे की मेहरबान कोर्ट माझा न्याय करेल।